आनंदी, प्लीज बाळा, ह्या म्हातारपणात मला इतका त्रास नको देऊस ग. तूच माझ्या जीवनाचा आधार होतीस. तुझ्यामुळेच मी आई झाले. तुझ्यामुळेच माझं वांस पण गेलं बेटा. पण या म्हातारपणाचा त्रास देऊन मला तू छळू नकोस ग. आनंदी, बघ ना बाळा, मला किती थंडी वाजली आहे. हे अंथरूण 1 महिना झाले ते काढलं सुद्धा नाही आणि झटकून सुद्धा दिलं नाही. याच्यावर किती कचरा साचलाय. प्लीज बाळा, तेवढा अंथरुणाच्या घड्या मारून मला नवीन अंथरूण करून दे ना ग. मीराताई आपल्या मुलीला आनंदीला सांगत होत्या, परंतु आनंदीनी ऐकण्याचा विचार सुद्धा केला नाही. वरून आईलाच ओरडून सांगितलं की आई, काय तुझी ही कटकट सारखी चालू असते. सतत किरकिर किरकिर करत असतेस आणि तू हे विसरू नकोस की तू माझी सख्खी आई नाहीस. तू माझी कोणीही लागत नाही. लहानाचं मोठं केलं म्हणजे तू माझी आई झाली नाहीस. त्यामुळे तू जास्त अधिकार दाखवायच्या फंदात पडू नकोस. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून मीराताईंना खूप वाईट वाटायचं. तर त्या रडायच्या आणि त्यांना त्यांच्या गेलेल्या स्वर्गवासी पतीची आठवण येते. त्यांना त्यांची शब्द आठवायचे. ते बरोबरच बोलत होते. एक वेळ मुलगा नाही झाला, मुलगी नाही झाली तरी चालेल, परंतु मुलबाळ असून असं वांसपण त्यांनी छळायचं वरती किती वाईट वाटायचं. त्यामुळेच देवाने आपल्याला मुलगा मुलगी नाही दिली. हे बरंच केलं. परंतु मीराताईंना आता ते सगळे शब्द आपल्या नवऱ्याचे खरे वाटत होते. कारण की एका अनाथ आश्रमातून आणलेल्या आनंदीला त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे, पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळूनच त्याच मुलीने म्हातारपणात मीराताईंची अशी अवस्था करून ठेवली होती की आजूबाजूच्या लोकांना देखील मीराताईचं खूप वाईट वाटायचं. मीराताई आणि सुरेशराव यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. त्यांचा सुखी संसार चालू होता. पण त्यांच्या सुखी संसारात कोणाची तरी दृष्ट लागली होती की मीराताईंना मुलबाळ काहीच होत नव्हते. त्यामुळे त्या सारख्या दुःखी असायच्या. त्या सारख्या विचारात असायच्या की देवाने आपल्याला एक जरी मुलबाळ दिले नसले तरी आपण सुखी होऊ. तसंच एकदा मीराताई नाराज होऊन सोप्यावर बसल्या होत्या. सुरेशरावांना पाहून त्या म्हणाल्या, खरंच आपण किती कम नशिबी आहोत. देवाने आपल्या पदरात एक तरी मुलबाळ टाकायला पाहिजे होते. सुरेशराव म्हणाले, अगं मीरा, तू का तुझ्या नशिबाला दोष देत असतेस? असे कितीतरी आई वडील आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी धोका दिला आहे आणि त्यामुळे म्हातारपणात ठोकर खात फिरत आहे. आणि तू आहेस जी या मुलांसाठी रडत आहेस. देवाने आपल्याला मुलगा दिला नाही म्हणजे काहीतरी विचार करूनच आपले नशीब लिहिले असेल ना. का तर देवाने लिहिलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावत आहेस? तरी मीराताई रडत होत्या. काळ्या शाईने माझे नशीब लिहिण्याची काही गरज होती का? इतर कोणाच्या घरी 4-5 मुले आणि माझी कुस रिकामीच. का देव असा अन्याय करतो? का देवाने माझ्यावरच असा अन्याय केला? माझं आई पण हिरावून घेतलं. जेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या भुकेलेल्या मुलांकडे पाहते तेव्हा मी स्वतःला विचारते, मी खरंच एक स्त्री आहे का? सर्व काही असताना मी आई बनू शकले नाही. आणि ज्यांच्याजवळ मुलांचे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत त्यांना देवाने आई बनण्याचे सुख दिले आहे. सुरेशराव म्हणाले, 10 वर्ष झाली आहे तुला एकच गोष्ट समजवता समजवता, पण तुला आणखी समजवण्याची माझ्यात हिंमत नाही. आता तू रडलीस तरी मी काय करू शकणार आहे? जेव्हा तुझे मन हलके होईल तेव्हा तू जेवून घे. एवढं बोलून ते त्यांच्या दुकानात निघून गेले. सुरेशराव यांचे बाजारपेठेत एक मोठे कपड्यांचे दुकान होते आणि त्यातूनच त्यांचे घर चालत होते. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांची पत्नी दुःखी असायची. दोघा नवरा बायकोने खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही. एका दिवशी मीराताईची दूरची नातेवाईक मंगलताई असेच एकदा त्यांच्या घरी आली. बोलता बोलता ती म्हणाली, माझ्या नंदेला 2 मुली होत्या, मुलगा नव्हता. घरी भरपूर संपत्ती आहे आणि तसेच तिच्या बहिणीला 4 मुलं झाली, पण घरी खाण्यापिण्याची मारामार. ती तिच्या बहिणीला म्हणाली, तू माझा एक मुलगा घे, मुलाचेही भले होईल
आणि माझा भार देखील हलका होईल. यावर उत्सुकतेने मीराताईंनी विचारले, मग बहिणीने घेतले का त्या मुलाला? मंगलताई म्हणाली, घेतलं ना. आणि का घेणार नाही? अगं, तो तर तिच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा होता. आणि मी तर म्हणते, जर अनाथ मुलांना चांगलं प्रेमाने सांभाळून चांगले संस्कार देऊन मोठं केलं तर मग तो मुलगा आपला नाही का होणार? तुम्ही कोणत्या तरी नातेवाईकाचा मुलगा दत्तक घ्या. कमीत कमी म्हातारपणात पाणी देण्यासाठी तरी कामी येईल. आता तुम्हा दोघांचे वय होत आले आहे. आता नाही तर मग काय म्हातारपणात मुलगा दत्तक घेणार का? इकडच्या तिकडच्या गप्पा मारून चहा पाणी झाल्यानंतर मंगलताई परत गेल्या. मीराताईच्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी येत होत्या. जेव्हा सुरेशराव रात्री दुकानातून परत आले तेव्हा मीराताई म्हणाल्या, एक गोष्ट बोलू का? ऐकाल का? सुरेशराव म्हणाले, तुला माहित आहे मी तुझे कोणते बोलणे टाळत नाही. हे बघ, माझी आई दुसरे लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होती, पण तरीही मी तुझी साथ सोडली नाही ना. मीराताई म्हणाल्या, जर आपण आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याला आपले नाव दिले तर आवडेल का तुम्हाला? सुरेशराव म्हणाले, अगं पण आपले नातेवाईक त्यांचं मूल आपल्याला का देतील? त्यांना आपल्याबद्दल माहित नाही का? अगं, आपल्याला मुलगा नाही तर ते लोक तुला कोणत्या कार्यक्रमात देखील बोलवत नाही आणि जरी बोलवले तर तुला टोमणे मारणे सोडत नाही. आणि तू असल्या नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवतेस. पण तरी मीराताई म्हणाल्या, एक वेळेस बोलण्याचं काय हरकत आहे? जर कोणी दिले नाही तर शेवटी आपण अनाथाश्रमातून मूल दत्तक घेऊया आणि त्याला आईबाबांचे प्रेम देऊया. सुरेशराव म्हणाले, मला हे योग्य वाटत नाही. आजकाल जेव्हा मी आई वडिलांचा मुलांकडून होणारा त्रास बघतो तेव्हा वाटते की आपण एकटेच ठीक आहोत. असे होऊ नये की परक्याला आपलेसे करून त्याच्याकडूनच आपली फसवणूक होईल. मग तेव्हा खूप त्रास होईल. त्यानंतर मीराताई सर्व नातेवाईकांशी बोलली, पण कोणीही मन मोठे केले नाही. उलट तिलाच 4 शब्द ऐकवले की देवाने तुला मुलगा दिला नाही, मग आम्ही आमचे मूल तुला का द्यावे? बिचाऱ्या मीराताई हार मानून शेवटी अनाथ आश्रम गाठले आणि त्यांनी मुलाला दत्तक न घेता मुलगी दत्तक घेतली. कारण मुले मोठी झाल्यानंतर आईबाबांना त्रास देतात, त्यांचे जगणे नकोसे करतात आणि मुलींचे आपल्या आईबाबांवर खूप प्रेम असते. मुलं कधीच आई वडिलांना त्रास देत नाहीत हा विचार करून त्यांनी मुलगी दत्तक घेतली. पण म्हणतात ना, जे व्हायचे असते ते झाल्याशिवाय राहत नाही. मुलगा असो किंवा मुलगी, जर नशीब खराब असेल तर दोघेही दगा देतातच. त्यांनी त्या दत्तक घेतलेल्या मुलीचे नाव आनंदी ठेवले. तिचे पालन पोषण केले, चांगल्या प्रकारे त्यांनी केले. मीराताई आनंदी सोबत त्यांचं आई पण जपत होत्या. श्रीकृष्णाला जरी देवकीने जन्म दिला असला तरी त्याचं लालन पालन पोषण हे यशोदेनेच केलं आहे, म्हणून सगळीकडे यशोदे मातेचंच नाव घेतलं जातं. असं म्हणत मीराताई आपल्या मुलीचे आनंदीचे खूप लाड पुरवत असत आणि नेहमी सुरेशरावांना सांगत असेत, मी तिची यशोदा माता आहे. आता मीराताईंकडे तिच्या नवऱ्यासाठी देखील वेळ नव्हता, पण तरी ते खुश होते कारण त्यांची बायको आता खूप आनंदात होती. घरात बाळ आल्यामुळे हळूहळू ती मुलगी आनंदी आता मोठी व्हायला लागली होती. पण मीराताईच्या लाडामुळे ती खूप हट्टी व्हायला लागली होती. मीराताई त्यांच्या मुलीचा आनंदीचे एवढे लाड करत होते की आनंदेला वापरण्यासाठी एकही सर्वसामान्य गोष्ट नव्हती. तिला प्रत्येक गोष्ट ही ब्रँडेडच लागत होती. तिचं शिक्षण देखील त्यांनी उच्च शाळेमध्ये केलं होतं. तिची कपडे, तिची पुस्तकं हे नेहमी इतर मुलींपेक्षा वेगळीच असायची. कारण की मीराताईने इतकी तिचे लाड पुरवले होते की त्याच लाडामुळे ते दिवसेंदिवस हट्टी होत चालली होती. अनाथ आश्रमात राहत असली तरी तिला साधं 2 वर्षाचं जीवनासाठी सुद्धा इतर लोकांकडे पाहत बसावं लागलं असतं. परंतु मीराताईंच्या आणि सुरेशरावांच्या घरी येऊन अगदी ते राजाच्या राजकन्येसारखी राहत होती. असेच दिवस जात होते. जसजशी आनंदी मोठी होत होती तसतसे मंगेशराव यांचे वय वाढत होते. सुरेशराव त्यांच्या बायकोला समजायचे, पण ती मुलीच्या प्रेमात आंधळी झाली होती. आनंदीच्या वागण्यात आता हळूहळू बदल होत होता. ती काहीही करून तिच्या आईकडून मनमानी करून घेत होती आणि काही गोष्टी लपवायचे. सुरेशराव यांनी मात्र आनंदीला बरोबर ओळखले होते. एके दिवशी ते आनंदीला म्हणाले, आनंदी बाळा,
तू आता मोठी झाली आहेस, तुझ्या आईचे वय झाले आहेस, तू बघतेस ती दिवस रात्र किती काम करते. बाळा, आता तू तुझ्या आईला कामात थोडीफार मदत करत जा. उद्या जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा सासरी तुला एवढा आराम मिळणार नाही. तिथे तुला सर्व कामे करावीच लागतील. आनंदी म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी असा मुलगा शोधा जो लग्नानंतर आपल्या जवळ राहील. मग तेव्हा तर मला कोणतेच काम करावे लागणार नाही ना. मुलीचे उत्तर ऐकून सुरेशराव तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांना वाटले, ह्या मुलीला तर आपल्या आईची अजिबात काळजी वाटत नाही, फक्त आपल्या सुखाची वाटते. एके दिवशी सुरेशराव मीराताईंना म्हणाले, तू आनंदीवर खूप प्रेम केले, तिला खूप मायेने प्रेमाने वाढवली, जीव लावला. एक आहे स्वतःच्या मुलाला ज्या प्रकारे प्रेम देते त्या प्रकारे तिला प्रेम दिलं. तिच्यावर चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत आहेस. पण जर नशीब खराब असेल तर आपले सुद्धा परके होतात बरं. मग परक्यांकडून अपेक्षा करणे चुकीचे सिद्ध होऊ नये म्हणजे झाले. मीराताईने आपल्या पतीला या शंकेचे कारण विचारले. तेव्हा सुरेशराव यांनी आनंदी आता जे काही बोलत होती त्याबद्दल सांगितले. तेव्हा मीराताई म्हणाली, अगं असू देत, अजून लहान आहे ती. सुरेशराव म्हणाले, एवढीही लहान नाही की ती आपल्या आईला होणारा त्रास आणि जबाबदारी समजत नाही. मी तर यासाठी बोलतोय की मी आज आहे तर उद्या नाही. मग तेव्हा तुझी काळजी कोण करेल? आणि ह्याच विचारात ते दुकानावर गेले. सुरेशरावांना मात्र खूप वाईट वाटायचं, कारण आनंदी मात्र कोणाचं एक शब्द देखील ऐकून घेत नव्हती. उलट ती प्रत्येक वेळेला मीराताईंना उलटसुलट बोलत होती. सुरेशराव मात्र काही बोलायला गेले की त्यांना देखील ते बोलायला मागे पुढे पाहत नव्हती. कोणास ठाऊक त्या दिवशी सुरेशरावांना एवढे चिंता का वाटत होती, जसे काहीतरी वाईट घडणार आहे अशी शंका त्यांच्या मनात येऊन गेली. दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी एका कागदावर त्यांचे सर्व काही आपल्या पत्नीला नावावर करून ती चिठ्ठी त्यांच्या वकिलाच्या पत्त्यावर पाठवली. काही वेळाने त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे ते दुकान बंद करून घरी येत होते तेव्हा रस्त्यात अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मीराताईचा तर जगण्याचा आधारच गेला होता, पण मुलीसाठी त्यांनी स्वतःला सावरले. मुलीच्या शिक्षणात काहीच अडचण येऊ नये म्हणून त्यांनी दुकान सांभाळले. त्यांचा संपूर्ण घर दिवस आणि दुकान सांभाळण्यातच जायचं. पण आनंदीच्या वागण्यात काडी मात्र फरक पडला नाही. ना तिला आईचं कष्ट दिसत होतं, ना तिला वडील गेल्याचा फरक पडत होता. तेव्हा तर तिचं जीवन सुखात जगत होती. दिवस सरत होते. आता आनंदीचे वय लग्नयोग्य झाले होते. तिने तिच्या आईला निखिल नाव असलेल्या मुलाची ओळख करून दिली आणि म्हणाली, आई, मी निखिल बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुला माहिती आहे का, याला आई वडील नाही. अगं आई, तुला आता एका मुलीसोबत एक मुलगा सुद्धा मिळेल. आईने आनंदीला खूप समजावले, पण आनंदी तिच्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे मीराताईंना तिच्या लग्नाला होकार द्यावाच लागला आणि मग त्यांचे लग्न झाले. एके दिवशी निखिल म्हणाला, आई, मी नोकरीसाठी उगाच इकडे तिकडे का भटकत राहू, मी आपलं दुकान सांभाळतो. आई, आता तुमचे वय झाले आहे, का दुकान सांभाळायचे तुम्ही? तुम्ही घरी राहून आराम करा, मी व्यवस्थित दुकान सांभाळतो. मीराताईंना वाटले की मुलगा चांगला आहे, बहुतेक त्याला माझी मदत करायची आहे. तेव्हा त्यांनी दुकान निखिलच्या हाती सोपवले. हळूहळू निखिलने सर्व काही त्याच्या ताब्यात घेतले. तिकडे आनंदी घरावर राज्य करू लागली. तिला 2 मुले झाली होती. आता तर ती मीराताईंचे काही ऐकत देखील नव्हती. उलट त्यांना एका कोपऱ्यात पडून राहा असे म्हणायची. दुकानाचे सगळे पैसे निखिल स्वतःकडे ठेवून घ्यायचा. मीराताईंना त्यांच्या औषधांच्या खर्चासाठी 1 पैसा देखील देत नव्हत्या. घराच्या वरच्या मजल्यावर 2 खोल्या होत्या. त्या खोल्या मीराताईंनी भाड्याने दिल्या होत्या आणि त्याच भाड्याच्या पैशातून त्या औषधांचा खर्च करत होत्या आणि त्या दिवसाला दोष द्यायच्या जेव्हा त्यांच्या मनातून मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता. एके दिवशी मीराताई आनंदीला म्हणाल्या, आनंदी बाळा, माझ्या बाथरूम मध्ये खूप शेवाळ झाला आहे, ते साफ करून दे ना, किंवा कोणाला तरी पैसे देऊन साफ करून घे. माझी कंबर दुखते, त्यामुळे मला बाथरूम साफ करता येत नाही. तेव्हा आनंदी म्हणाली, म्हातारपणात मूल दत्तक घेण्याची हिंमत होती, मग आता बाथरूम साफ करायला काय धाड भरली का तुला?
का असा विचार केला होता की मुलगी दत्तक घेतल्यावर म्हातारपणात तिच्याकडून कामवाली म्हणून घरकाम ठेवेन? मीराताई मुलीचे बोलणे ऐकून सुन्न झाल्या, कारण त्यांनी आनंदी समोर या गोष्टीचा कधीच खुलासा केला नव्हता की ती तिची मुलगी नाही. आनंदी म्हणू लागली, तू मला सांग किंवा नको सांगूस, तुझ्या नातेवाईकांनी मला सर्व काही सांगितले आहे. आता हे बाथरूम जसे आहे तसेच वापर, नाहीतर पाय घसरून पड. त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. मीराताई डोळ्यात पाणी आणत बोलत होत्या. आनंदी बेटा, मी तुझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले होते आणि तू मला अशी बोलत आहेस. आनंदी म्हणाली, मग काय उपकार केले आहेस का माझ्यावर? अगं, मला दत्तक घेतल्यामुळे कमीत कमी तुला मूल नाही म्हणून हिणवले तरी नाही. अगं, उलट जर तुम्ही मला दत्तक घेतले नसते तर एखाद्या पैसेवाल्याने मला दत्तक घेतले असते आणि मी आरामात जगले असते. आता निघ इथून, तुझ्या कपड्यांचा वास येतोय. बिचारी मीराताई काठी टेकवत टेकवत आपल्या खोलीत निघून गेली. खूप दिवसांपासून त्यांच्या खोलीतील फॅन बिघडला म्हणून तसाच बंद होता. त्यांनी विचार केला की अंघोळ केल्यावर जरा बरे वाटेल, म्हणून बाथरूम मध्ये गेल्या आणि पाय घसरून पडला. आनंदी, आनंदी बाळा, मी पडले ग, जरा मला उठव. जावई बापू, अरे कोणीतरी या म्हातारीची मदत करायला या. हे देवा, मी माझ्या नवऱ्याचं ऐकलं नाही आणि स्वतःसाठी खड्डा खांडला. कोणीतरी माझी मदत करा, असे म्हणून रडू लागल्या. आनंदी आपला नवरा आणि मुलांसोबत दरवाजा बंद करून एसी चालू करून आरामात पिझ्झा खात बसली होती. मीराताईचा आवाज त्यांच्या भाडेकरूंपर्यंत गेला, पण मुलीने ऐकले नाही. भाडेकरी आपल्या मीराताईची अवस्था पाहून त्यांनी त्यांना उठवले आणि खोलीत बसवले. खूप घाण वास येत होता. भाडेकरू आनंदीकडे गेले आणि म्हणाले, तुम्ही इथे दरवाजा लावून बसलात आणि तिकडे तुम्ही आई बाथरूम मध्ये पाय घसरून पडली आहे आणि तुम्हाला माहीतच नाही. तेव्हा निखिल डोळे मोठे करून त्यांना म्हणाला, माझी सासू आहे, आमचे आम्ही पाहून घेऊ, तुम्ही जा, निघा आता इथून. आता पुढे काही बोलला तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता घर खाली करावे लागेल. भाडेकरू म्हणाला, आता तर ह्या घरात आम्हाला राहण्याची अजिबात देखील इच्छा नाही. तू सांगण्याआधीच आम्ही हे घर खाली करत आहोत. एवढे बोलून ते निघून गेले. आनंदी आणि निखिल मीराताईंच्या खोलीत गेले आणि त्यांना जोरात ओरडू लागले. बिचारी मीराताई रडत म्हणाली, बाळा, मी तुला केव्हापासून आवाज देत होते, कमीत कमी माझे कपडे आणि अंथरूण तरी बदल, नाहीतर मला थंडी वाजून येईल. आनंदी म्हणाली, जगात कितीतरी म्हातारी माणसे मरतात, पण माझ्या डोक्यावरचे ओझे काही कमी होत नाही. एवढे बोलून तिने जोरात मीराताईचा हात पकडला आणि दुसरीकडे ओढत चादरवरती बसवली. रात्री निखिल आनंदीला म्हणाला, अजून किती दिवस या म्हातारीला आपण सहन करणार आहोत? आनंदी म्हणाली, मग मला काय त्या म्हातारीची सेवा करायला वेळ लागली आहे का? हे कोणी माझी आई वगैरे नाही. तुझ्याकडे यावर काही उपाय आहे का? आपण तिला एखाद्या वृद्धाश्रमाच्या बाहेर नेऊन सोडले तर? तिथे हिच्यासारखे कितीतरी म्हातारी माणसे असतात. आनंदी म्हणाली, मग विचार कसला करतोय? उद्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ आणि आईला वृद्धाश्रमात सोडून येऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी म्हणाली, आई चल, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. काल तू काय पाय घसरून पडली, त्यामुळे तुझा पाय दुखतोय म्हणत होतीस. आपल्या मुलीचे असे काळजीचे बोलणे ऐकून मीराताईंना वाटले की त्यांचा विजय झाला. मुलीचे पालन पोषण करण्यात काहीच कमी केली नव्हती, त्यामुळेच मुलीला सुद्धा आईच्या तब्येतीची काळजी वाटली. हा विचार करून ती त्यांच्यासोबत गेली. वृद्धाश्रमाच्या बाहेर असणाऱ्या बेंचवर मीराताईंना बसवून आनंदी म्हणाली, आई, हे काही पैसे तुझ्याजवळ ठेव, तोपर्यंत आम्ही दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन येतो. जर आम्ही येण्यापूर्वी डॉक्टर आले तर त्यांना दाखव. एवढे बोलून ती हसली आणि तिथून निघून गेले. एका तासानंतर तिथे एकदा माणूस आला आणि म्हणाला, ताई, तुम्ही इथे कधीपासून बसलात? तेव्हा मीराताई म्हणाल्या, तुम्ही डॉक्टर आहात का? माझी मुलगी मला म्हणाली होती की डॉक्टर येतील आणि उपचार करतील, पण खूप वेळ झाला, मी इथे एकटीच बसली आहे, पण इथे तर कोणीच दिसत नाही. माणूस म्हणाला तो की मी डॉक्टर नाही, मी शामराव आहे आणि मी किंवा तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नाही, तर हे एक वृद्धाश्रम आहे. मीराताई रडायला लागल्या आणि त्यांनी घडलेले सर्व हकीकत त्यांना सांगितले. शामराव म्हणाले, यामध्ये तुमचा काहीच दोष नाही. तुम्ही तर एका अनाथ मुलीला आईचे प्रेम दिले, तिला आपले बनवण्याचा प्रयत्न केला, जिला तुम्ही तुमची मुलगी समजून तुमच्या घरी घेऊन आलात, तिनेच तुम्हाला धोका दिला. जीवन असं खराब असते, तेव्हा आपले असू देत किंवा परकीय असू देत, ते सर्व आपला रंग दाखवतातच. चला आता, हे तुमचे घर आहे,
सुरुवातीला 1 आठवडा मीराताई सारख्या रडत होत्या. डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार केले. जेव्हा अंजनाबाईंनी स्वतःसारखे दुःखी असलेल्या वृद्ध माणसांना पाहिले, तेव्हा त्यांना त्यांचे दुःख कमी वाटू लागले. एके दिवशी शामराव मीराताईंना अनाथ आश्रमामध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, बघा, या अनाथ आश्रमात मुलांचा यात काहीच दोष नाही. सर्वजण म्हणतात लालन पालन केल्यानंतर वागणूक आणि मानसिकता बदलते. म्हणजे तुमच्यासोबत झाले हा विचार करून तुम्ही या मुलांना दोष कराल का? नाही नाही, यामध्ये या निष्पाप मुलांची काहीच चूक नाही आहे. मी तर हे म्हणेन की यामध्ये माझ्या मुलीची सुद्धा चूक नाही. मी तर तिला खूप प्रेम दिले होते, पण चांगले वाईट यातील फरक सांगायचे विसरले. माझा नवरा खरंच बोलत होता की जर नशीब खराब असेल तर मुलगा असो किंवा मुलगी, धोका कोणीही देऊ शकते. आता मीराताई सुद्धा वृद्धाश्रमातील इतर उत्तम महिलांसोबत राहू लागल्या. त्यांनी शामरावांची मदत घेऊन वकिलांना आपली सर्व हकीकत सांगितली. 2 महिन्यानंतर पोलिसांसोबत मीराताई आनंदीच्या घरी गेला. मीराताईंना पाहून आणि आनंदी आणि निखिल खूप घाबरले होते. मीराताई यांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही. त्या गुपचूप आपल्या खोलीत गेल्या आणि त्यांनी आपल्यासोबत नवऱ्याचा फोटो घेतला. तसेच त्यांच्या जुन्या कपाटामध्ये छोटीशी पेटी होती, ज्यामध्ये घराचे आणि दुकानाचे कागदपत्र होते. त्याच्याबद्दल फक्त मीराताई आणि सुरेशराव यांनाच माहीत होते आणि ते घेऊन गेले. त्या पुन्हा वृद्धाश्रमात गेल्या. त्या गेल्यानंतर लगेच पोलिसांनी आनंदीला काठीने मारून लाल केले आणि तसेच सोबत निखिललाही पोलिसांनी खूप मारहाण केली आणि सर्व सामान घरातून बाहेर काढून फेकून दिले. निखिल आणि आनंदी आपल्या मुलांसोबत रस्त्यावर वणवण भटकत राहायला लागले. त्यांनी अनेकदा मीराताईंची वृद्धाश्रमात जाऊन माफी मागितली. त्यासाठी ते सतत वृद्धाश्रमात जात होते, पण मीराताईंनी त्या दोघांना भेटण्यास नकार दिला आणि तिथे त्या म्हणाल्या की मला कोणतेही मूल नाही. त्यांनी आपली सर्व संपत्ती विकली आणि त्याचे सर्व पैसे अनाथ आश्रमामध्ये दिले, कारण जोपर्यंत तिथे त्या राहणार होत्या तोपर्यंत त्यांना कोणावरही ओझे बनवून राहायचे नव्हते. आणि आता त्या वृद्धाश्रमात खूप आनंदाने जीवन जगत होत्या. आता निखिल नाही आणि आनंदाही वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला सांगितलं, आम्हाला एकदा फक्त आईसोबत बोलू द्या. तेव्हा मॅनेजरने परमिशन दिल्यानंतर निखिल आणि आनंदी मीराताईंसोबत बोलायला गेल्या. तेव्हा मीराताईंनी सांगितलं आहे, आम्हाला माफ कर. आम्ही एकदा नाही तर 1000 वेळा चुकलो आहे. त्यामुळे आम्ही तुझी सतत सतत माफी मागतो. परंतु आई, मला असं रस्त्यावर काढू नकोस ग. आम्ही कुठेही जाणार, तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही या जगामध्ये. हे शब्द जेव्हा मीराताईंनी आनंदीच्या तोंडातून ऐकले तेव्हा मीराताई एक जोरदार आनंदीच्या मुस्काटात मारली आणि सांगितले, जेव्हा मी बाथरूममध्ये पाय घसरून पडले तेव्हा तुम्हाला उठवायला आली नाहीस. जेव्हा मी काम मधून मधून थकून बघून घरी यायचे तेव्हा मला कधी विचारलं नाहीस. कधी मी आजारी पडले तर कधी मला डॉक्टराची एक गोळी देखील तू आणून दिली नाहीस आणि खोटं बोलून नये वृद्धाश्रमामध्ये आणून सोडलं. तेव्हा कुठे तुला समजलं नाही का तुझी आईचं दुःख? तुला लहानपणापासून प्रत्येक गोष्ट वेळेच्या आधी, मागणीच्या आधीच दिली गेली. तुझं लाड पुरवलं गेलं, त्यामुळेच तू या सगळ्या गोष्टी विसरून गेली. दुःख काय असतं हे तुला कधीच माहीत नाही. त्यामुळे आता भोग तू तुझ्या कर्माची फळं आणि परत तुम्हाला तुझं तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. ना मी तुझी आई आहे ना तू माझी मुलगी आहेस. मी एक निपुत्रिक आहे आणि निपुत्रिकच राहील. मला कोणाशी कोणतं खोटं नातं जोडायचं नाही. एवढं बोलून मीराताईने आपल्या रूमचा दरवाजा बंद करून घेतला आणि तिथून पुढे त्या आनंदाने वृद्धाश्रमातील लोकांसोबत राहून आनंदाने जीवन जगत होत्या. मात्र आनंदी सोबत, निखिल सोबत आणि त्यांची मुलं देखील रस्त्यावर वणवण करत भटकत होती, फिरत होती, कारण देवाने त्यांना त्यांच्या कर्माचा हिशोब बरोबर चुकता केला होता. तर मित्रांनो, अन्याय सहन करण्यापेक्षा त्यांना योग्य धडा शिकवावा आणि आपले जीवन आनंदाने जगवावे. म्हणतात ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. म्हणूनच लोकांनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण ते कधीही धोका देऊ शकतात. आणि आपल्या म्हातारपणीची सोय आधीच करून ठेवा. सर्व संपत्ती मुलांच्या नावे करून देऊ नका. जर का सर्व संपत्ती मुलांच्या नावाने करून दिली तर ते आईवडिलांना काही समजत नाही. आईवडील त्यांना ओझे वाटतात आणि ते त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. म्हणून मीराताई सारख्या धाडसी निर्णय घेऊन आपले जीवन स्वाभिमानाने जगा. मित्रांनो, असे कुटुंब ज्यांना मुलगा नाही त्यांनी आपल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला दत्तक घेऊन किती आशेने, अपेक्षाने आपल्या सोबत घरी घेऊन जातात आणि त्यांना एक चांगला माणूस बनवण्याची ते अनेक प्रयत्न करतात.
आई वडील आपल्या मुलांसाठी जे करतात ते म्हणणे चुकीचे ठरेल की संसार मध्ये फक्त मुलेच आई वडिलांना त्रास देतात. पण काही घरात अशा मुली आहेत ज्या आपल्या आई वडिलांना त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाही. मीराताई आणि सुरेश रावाने एका बेवारस अनाथ मुलीला आई वडिलांचे प्रेम देऊन माया घेऊन सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. मात्र ते आनंदीने मात्र मीराताईंना बेघर करून रस्त्यावर सोडलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मीराताईंनी शेवटच्या क्षणी योग्य निर्णय घेतला की अयोग्य, आणि आनंदीला तिच्या नवऱ्याला मुलांना योग्य शिक्षा दिली की अयोग्य, आणि त्यांच्यासोबतचं नातं तोडून त्या मात्र आता सुखी झाल्यात. याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.